काही महिलांचे 3 ते 4 हप्ते थकलेले आहेत। लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेला नाही। मात्र आता लाडकींना मोठा दिलासा मिळणार आहे। ई-केवायसी दरम्यान झालेल्या चुकांमुळे लाभार्थ्यांचे हप्ते रोखले गेले असल्याची माहिती आहे। एकदा ई-केवायसी दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2025, जानेवारी 2026 आणि फेब्रुवारी 2026 किंवा मार्च पर्यंतचे हप्ते मिळण्याची शक्यता आहे। प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे एकत्रित 4500 किंवा 6000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। मात्र याबाबत अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही। काही जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पैसे मिळण्यास विलंब झाला होता, पण आता डीबीटी द्वारे पेमेंट सुरू होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारनं ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। पण आता पण काहीतरी राहिलंय, ते 3 महिन्याचे एकदम 4500 रुपये आपल्या खात्यामध्ये ज्यांच्या जमा झाले नाही त्यांचे जमा होतील। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे। खात्यामध्ये थेट तुमच्या हातात 6000 रुपये जमा होऊ शकतात। रखडलेले लाडक्या बहिणींना तुमचे 4 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। ई-केवायसी प्रक्रियेतील त्रुटीमुळे ज्या महिलांचे हप्ते डिसेंबर नोव्हेंबर महिन्यापासून रखडले होते त्यांना आता मोठा दिलासा भेटणार आहे। या महिलांच्या खात्यामध्ये 4 महिन्याचे एकूण 6000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। तर बघा, महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। अनेक महिलांच्या खात्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून हप्ते जमा झाले नसल्याने चिंतेचं वातावरण होते। मात्र आता अशा महिलांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणीमुळे ज्या महिलांचे पैसे रखडले होते त्यांना आता 4 महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बघा, भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे केवायसी मुळे या ठिकाणी पर्याय चुकीचे निवडल्यामुळे नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल अशा 2 महिन्यांचे हप्ते रखडले गेलेले होते। त्याचसोबत आता 19वा हप्ता म्हणजे तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे त्याची वाट लाडक्या बहिणी पाहत आहेत की हा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होऊ शकतो। आपण जर बघितलं, जानेवारी महिन्याची सध्या 15 तारीख आलेली आहे, परंतु सध्या 2 आठवडे जे आहे त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचे संपलेले आहेत। 15 तारीख या ठिकाणी संपून गेलेली आहे, तरी देखील अजून या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता देखील जमा झालेला नाही। त्याच्यामुळे या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी असे जवळपास या ठिकाणी 4 महिने झालेले आहेत। आता बघा, याच्यामध्ये आपण जर बघितलं, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना पैसे भेटलेले होते, परंतु त्याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या। ते म्हणजे ई-केवायसी या ठिकाणी चुकीने त्याच्यामध्ये वेगवेगळे पर्याय निवडले गेलेले होते, चुकीचे पर्याय त्यांच्याकडून निवडले गेलेले होते। त्याच्यामुळे त्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या गेलेल्या होत्या। तर त्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे असे या ठिकाणी लाभ जे आहेत ते थांबले गेलेले होते, त्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं, त्यांचे ते पैसे जमा झालेले नव्हते। ते पैसे या ठिकाणी रखडलेले पैसे देखील तुम्हाला आता या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत, म्हणजे बघा, जानेवारी महिना संपलेला आहे, फेब्रुवारी महिनाही या ठिकाणी निम्मा संपत आलेला आहे, मात्र अजून देखील या ठिकाणी हे 2 हप्ते आणि मागचे रखडलेले 2 हप्ते असे 4 हप्ते एकत्रित तुम्हाला भेटण्याची शक्यता असू शकते। बघा, नेमकी काय अडचण होती? लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर असेल किंवा नोव्हेंबर 2025 पासूनचे हप्ते जमा झालेले नाहीत। याचे मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी करताना झालेल्या चुका। अनेक महिलांनी केवायसी प्रक्रियेदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरं दिली किंवा तांत्रिक त्रुटीमुळे त्यांची प्रक्रिया अपूर्ण राहिली होती। परिणामी डिसेंबर असेल, नोव्हेंबर असेल, जानेवारी आणि आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही त्यांच्या खात्यामध्ये पोहोचू शकलेला नाही। भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना हे सर्व 4 हप्ते जमा झालेले नाहीत। आता बघा, कमीत कमी जानेवारी महिन्याचा हप्ता तरी या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा हप्ता जमा होणं अपेक्षित होतं, मात्र तोही हप्ता जमा झालेला नाही। मागचे थकीत हप्ते जे आहेत, काही लाडक्या बहिणींना जमा झाले, डिसेंबर असेल नोव्हेंबरचे हप्ते जमा झाले, परंतु काही जणांचे हे हप्ते जमा झालेले नाहीत। त्याच्यामुळे या जानेवारी महिन्यासोबत ते थकीत हप्ते दिले जातील असे या ठिकाणी लाडक्या बहिणींना आशा आहे। त्याच्यामुळे जानेवारी महिन्याचाही हप्ता अजून जमा झालेला नाही। त्याच्यामुळे मग या ठिकाणी हे सर्व थकीत हप्ते कधी भेटणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना आता पडलेला आहे।
आहे. 4 महिने आणि 6,000 रुपयांचं या ठिकाणी गणित काय बघा. सध्या मार्च महिना जवळ येत असल्याने डिसेंबर ते मार्च अशा सलग 4 महिन्यांचा हप्ता महिलांना एकत्रित मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. योजनेच्या नियमानुसार दरमहा 1500 रुपये दिले जातात. जर 4 महिन्यांचे हप्ते एकत्रित जमा झाले तर महिलांच्या खात्यामध्ये थेट 6,000 रुपये या ठिकाणी जमा होऊ शकतात. ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया आता यशस्वीरित्या पूर्ण केली आहे की त्यांना या ठिकाणी थकीत लाभ दिला जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे ज्यांची केवायसी या ठिकाणी चुकलेली होती बघा, त्यांची जर केवायसी पुन्हा एकदा एडिट झालेली आहे तर त्या सर्व लाडक्या बहिणींना मागचे देखील पैसे येऊ शकतात. त्या लाडक्या बहिणी पात्र होऊ शकतात. कारण की या ठिकाणी सरकारनं केवायसी दुरुस्ती करण्यासाठी पाहू शकता 31 मार्च पर्यंत सध्या मुदत दिलेली आहे. सरकारने या तांत्रिक अडचणीची दखल घेत महिलांना केवायसी मधील चुका सुधारण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ज्या लाभार्थी महिलांचे पैसे थांबले आहेत त्यांना अधिकृत वेबसाईटवरती जाऊन आपली केवायसी प्रक्रिया त्वरित पूर्ण करणं आवश्यक आहे. जर 31 मार्च पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर संबंधित महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आलेला आहे. आणि याच्यानंतर पुढे या ठिकाणी ई केवायसी मध्ये दुरुस्ती असेल किंवा ई केवायसी संदर्भात कुठलीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असा देखील GR मध्ये सध्या उल्लेख करण्यात आलेला आहे. तर बघा, अधिकृत घोषणेची सध्या या ठिकाणी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे. 4 महिन्यांचे पैसे एकत्रित मिळण्याबाबत अद्याप सरकारने अधिकृत कोणतीही प्रक्रिया दिलेली नाही किंवा त्याबद्दलची माहिती दिलेली नाही. मात्र यापूर्वी तांत्रिक कारणास्तव रखडलेले हप्ते एकत्रित देण्याची पद्धत सरकारने यापूर्वीही अवलंबलेली होती. त्यामुळे यावेळीही मार्च अखेरपर्यंत म्हणजेच फेब्रुवारीपर्यंत किंवा मार्च अखेरपर्यंत रखडलेले सर्व निधी बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग केले जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. हप्ता न मिळालेल्या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी भेटू शकतो. बघा आता काय म्हटलंय, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या महत्वाच्या योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारकडून 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत ई केवायसी संदर्भात अडचणीत सापडलेल्या अनेक लाडक्या बहिणींना मोठा दिलासा भेटणार आहे. महिला व बालकल्याण विभागाने याच्या संदर्भातला आदेश किंवा GR जो आहे तो जारी केलेला आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या अवर सचिव यांनी या ठिकाणी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे ई केवायसी करताना झालेल्या चुकांमुळे अडचणीत आलेल्या लाभार्थी महिलांची चिंता आता दूर होणार आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांची सखोल तपासणी करण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच 20 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की या ठिकाणी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जावी म्हणून. परंतु या ठिकाणी प्रत्यक्ष पडताळणीला लागणारा उशीर पाहता या ठिकाणी आता नव्याने या ठिकाणी ई केवायसी संदर्भातले ज्या पण चुका झालेल्या आहेत त्या लाडक्या बहिणींना आता ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी लाडकी bhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन त्यांना पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने ई केवायसी मध्ये त्यांना एडिट करता येणार आहे. ज्यांच्या चुका झालेल्या आहेत त्यांना 31 मार्च 2026 पर्यंत या ठिकाणी ही एडिट करण्यासाठीचं ऑप्शन जे आहे ते देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या ई केवायसीतील चुकांमुळे त्या लाडक्या बहिणींना हा मोठा दिलासा देखील भेटलेला आहे. तर अशाच लाडक्या बहिणींचे जे पण पैसे मागे राहिलेले आहेत, जसं की डिसेंबर असेल, नोव्हेंबर असेल, जे पण थकीत हप्ते त्यांचे राहिलेले आहेत ते जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत भेटू शकतात. मात्र हा जानेवारी महिन्याचा हप्ता जानेवारी महिना संपलेला आहे तरी देखील त्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही. त्याच्यामुळे हा हप्ता तुम्हाला फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत भेटण्याची शक्यता असू शकते. तर बघा, प्रत्येक महिन्यामध्ये त्या महिन्यामध्ये हे पैसे तुम्हाला वेळेवरती भेटताना दिसत नाहीत. मात्र हे पैसे भेटतात, परंतु पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे तुम्हाला जमा होताना आपण बघितलेले आहेत आतापर्यंत. परंतु यावेळेस या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं वितरण जे आहे ते लेट झालेलं आहे. तर हा हप्ता तुम्हाला फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत या ठिकाणी भेटू शकतो आणि त्याच्यासोबत थकीत हप्ते देखील तुमचे भेटू शकतात. मग फेब्रुवारीचा हप्ता या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत जर आला तर काही लाडक्या बहिणींचे नोव्हेंबरचे थकीत पैसे असतील, डिसेंबरचे थकीत पैसे असतील आणि जानेवारी महिन्याचा हप्ता असेल आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असेल, असे 4 हप्ते जर भेटले तर एकूण तुम्हाला 6,000 रुपये एकत्रित भेटू शकतात. मात्र यावेळेस फक्त जर तुमचे थकीत हप्ते आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जर तुम्हाला त्यासोबत भेटला, म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे 3 हप्ते जर भेटले तर फक्त 4,500 रुपये भेटू शकतात. आणि त्याच्यासोबतच जर फेब्रुवारीचाही हप्ता तुम्हाला दिला तर एकूण 6,000 रुपये या ठिकाणी एकत्रित तुम्हाला भेटू शकतात. मात्र याच्याबद्दल अजून कुठलाही
जो अधिकृत निर्णय आहे किंवा त्याबद्दलची घोषणा जी आहे ती अजून करण्यात आलेली नाही की किती हप्ते भेटतील, थकीत हप्ते जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत भेटतील की नाही. जशी त्याच्याबद्दलची घोषणा होईल तशी तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल. सध्या तरी या ठिकाणी लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर पर्यंतचे हप्ते भेटलेले आहेत त्या लाडक्या बहिणी मात्र जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मग हा जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तुम्हाला फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत या ठिकाणी भेटण्याची शक्यता असू शकते. कारण की या ठिकाणी खूप दिवस झालेले आहे, जानेवारी महिना संपलेला आहे आणि फेब्रुवारी महिन्याच्या या ठिकाणी दुसरा आठवडा जवळपास संपत आलेला आहे, तरी देखील अजून पैसे जमा होण्याबद्दल कुठलीही घोषणा झाली नाही. त्याच्यामुळे या फेब्रुवारी एंडिंग पर्यंत तुम्हाला हे सर्व हप्ते जे आहेत ते भेटण्याची शक्यता असू शकते. तर या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण महत्त्वाची अपडेट बघितलेली आहे. याच्याबद्दल अजून जसं नवीन अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केलं जाईल. त्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.